सोलापुरात सीएनजी व एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा चालकांना सध्या गॅस टंचाईचा मोठा फटका बसत आहे। या पार्श्वभूमीवर रिक्षा संघटना कृती समितीचे अध्यक्ष रियाज सय्यद यांची आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की शहरातील एलपीजी गॅस पुरवठा अपुरा असल्याने रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। यामुळे त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावर गंभीर परिणाम होत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे। गॅस उपलब्ध नसल्याने अनेक रिक्षा रस्त्यावर उतरत नसल्याने प्रवाशांचीही गैरसोय होत आहे। संघटनेने पालकमंत्र्यांकडे मागणी केली की संबंधित गॅस वितरण कंपन्यांना तातडीने पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून रिक्षा चालकांना दिलासा मिळेल। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी, चालक, मालक उपस्थित होते। या दोघांना आपण निवेदन दिलं। 15 ते 20 मिनिटं आपण चर्चा केली। त्यांना सांगितलं पंढरपूरमध्ये गॅस मिळतं, बार्शीमध्ये गॅस मिळतं, सोलापुरात काय मिळत नाही। आणि सोलापुरात मनाला येईल त्या पद्धतीनं रोड लावतो कसा येतो। 42 रुपयाचं गॅस 100 रुपये। तर मंत्र्यांनी म्हणलं मला रात्री 2ला सिलेंडर जर अशा पद्धतीनं टाळा बाजार करत असेल, माझ्याकडे मोबाईलवरनं पाठवा, मी ॲक्शन नाही घेतलं तर मला विचारा। त्यांनी सोलापुरामध्ये जे 10 LPG पंप बंद पडलेले आहेत, याच्याबद्दल शुक्रवारपर्यंत त्यांनी सोलापुरामध्ये आपल्या समवेत बैठक घेण्याचं मान्य केलेलं आहे। शुक्रवारपर्यंत आपण मुदत दिलेली आहे। शुक्रवारी जर नाही झालं, सोमवारी सगळ्या रिक्षावाल्याला घेऊन आंबेडकर पुतळ्यापासून निघू सोमवारी आणि निकाल लागेपर्यंत कलेक्टर जवळ जाऊन बसू आपण। तर सगळे लोक आता घरी जाऊ शकतात।